कामावर आणि क्रोधावर ज्यानं जय प्राप्त केला त्याचं दर्शन झालं की ही बाकीची सगळी बंधनं तुटून जातात। कशी तुटतात तर अरुणोदयी जाण तम निरसे सहजापण। अरुणोदय म्हणजे सूर्योदय। आपल्या संप्रदायामध्ये अरुणाला महत्व दिलं जातं, कारण अरुण हा भगवान सूर्यनारायणाच्या रथाचा सारथी आहे। म्हणून सूर्योदय झाला कधीच म्हणत नाहीत, उठा अरुणोदय प्रकाश उठा संप्रदायामध्ये कर्तव्यदक्ष काम करणाऱ्या लोकांची दखल घेतली। सूर्याचा नारायणाचा रथ अरुणाच्या व्यतिरिक्त कोणी हाकू शकत नाही। तो अरुण रुस्तुम दादा एकही दिवस गैरहजर नाही, एकही दिवस। तुम्ही किती गाड्याला उचल द्या, पेरणीत म्हणतो मेवणीच्या पोरीचा साखरपुडा आहे, नेमका पेरणीत म्हणणार। त्याला म्हणा का रे आमची पेरणी, ते म्हणला आपला हिसाब करा। तुझ्याकडे फिरलेली उचल, दुसऱ्याकडे साल धरीन तो देईन। तुम्ही पैसे देऊन ही परिस्थिती। 1 रुपया आतापर्यंत सूर्यनारायणाकडनं नव्हे तर विश्वातल्या एकाही व्यक्तीकडनं एक फुटका पैसा अरुणाने घेतला नाही। अरुण कोण आहे माहिती आहे? अरुण हा गरुडाचा भाऊ आहे। गरुड कोण माहिती आहे? गरुडाच्या समोर कान धरून नाचल्याशिवाय पंढरपुरातला मालकच भेटत नाही। आधी गरुडाच्या पुढे नाचावं लागते कान धरून। कान धरून या नाचेन गरुड पारी, त्याच्या पुढे नाचावं लागते। म्हणजे विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो जगाचा बाप, विटेवरचा मालक आणि त्याचा पिये, त्याचा पिये। आणि त्या गरुडाचा भाऊ अरुण। या अरुणाचा उदय झाला की सूर्याचा प्रकाश होतो। अरुणोदयी जाण तम निरसे सहजापन। अरुणाचा उदय झाला की म्हणजे सूर्याचा प्रकाश येतो, आणि सूर्याचा प्रकाश आला की अंधार शिल्लक राहत नाही। जसा सूर्योदय झाल्यावर अंधार शिल्लक राहत नाही, तसं कामावर आणि क्रोधावर जय प्राप्त केला त्याचं दर्शन घेतलं की बंधन शिल्लक राहत नाही, असे पैठणचे मालक नमूद करतात। साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली मला वाटते गेल्या 13 वर्षाची परंपरा। त्याच्यामध्ये मागे मी 1-2 वेळेस इथे येऊन गेलो। जाज्वल्य अधिष्ठान आहे भगवान महारुद्रांचा अधिष्ठान, मारुतीरायाचा अधिष्ठान कधी कधी वाजवतात। परम पावन विश्वातला आराध्य दैवत, ब्रह्मांडाच्या मालकाच्या अंतःकरणातलं एक दैवत ते म्हणजे मारुतीराय। आणि अशा एका परम पावन जाज्वल्य अशा पवित्र ठिकाणी जिथं मारुतीरायाच्या पदस्पर्शाने पुनीत असणारी ही भूमी, पाहायला गेलं तर अत्यंत छोटीशी मूर्ती आहे, छोटा तांदळा आहे। लाख प्रयत्न केले असतील रुस्तुम दादा या लोकांनी, लाख। कारण मी पुसताना तारा हल्लेन स्वरातून गेला, त्याच्यावर धुळलई मोठी बसली होती ना, ते आम्हीच कुठं ना केलता। मला विना पुसायचा ना दे, त्याच्यामुळे तर महाराष्ट्रातल्या भाकरी खाल होत्या इण्यामुळेच। नाही तर इना नसता वाजीला तर अशी इने घ्यावं लागली असते मला। विडाला विडाला माझ्यापेक्षा दादा तुम्हाला अडचण येते, कारण तुम्ही स्वरातले तज्ञ माणसं आहात। माझं काय चलत राहिलं। लाख प्रयत्न केले असतील, गावकऱ्यांना वाटलं असेल इतक्या लांब कशाला यावा, मारुतीराय आपण गावात न्यावा, नव्या गावात न्यावा,
खूप प्रयत्न केले असतील. आमच्याही लोकांनी गंजा यांना घेतले असते. कोणी यज्ञ केला असेल, कोणी आमक केला असेल, कोणी आवत्या टाकल्या असतील, कोणी मीठ काढतो म्हणले असतील, पण नाही, तो मालकच. कारण या मारुतीरायाची प्राण प्रतिष्ठा तो तांदळा म्हणजे ती मूर्ती. जरी रुस्तुम दादा दिसायला छोटी असेल, पण त्या मूर्तीमध्ये जीव ओतलाय, ज्याला आपण प्राण प्रतिष्ठा म्हणतात. वेदाच्या, शास्त्राच्या, पुराणाच्या घोषामध्ये एका पावन सात्विक सदाचारी पुण्यशील महात्म्यानं ही प्राण प्रतिष्ठा केलेली आहे. म्हणून देवाला हीच जागा आवडते. याच्याकरता इथून प्रभू नाही आले. मला असं वाटतं इथं सेवाधारी साध्या विचाराची व्यक्ती आहे, एकदम प्रांजळ सात्विक सदाचारी साध्या विचाराची व्यक्ती. अशा व्यक्तीने अनुमतीनं देवाला मागचं पुढे नूतन वास्तूमध्ये देवानं प्रवेश केला असेल, ते एका साध्या भाळ्या भोळ्या व्यक्तीचा ऐकून, पण तिकडे नाही. अशी एक अलौकिक अधिष्ठान, जाज्वल्य अधिष्ठान, अशा या परम पावन अधिष्ठानावर मलाही पंढरीतल्या मालकाचं ज्ञानोबराय तुकोबरायचा नामाचा घोष करण्याचा योग येतोय. माझं महत् भाग्य. मी मागे 1-2 वेळेस आलो, ते माणिकराव उन्हवणे ते जास्त त्यांचा आग्रह असायचा. आणि याही वर्षी खूप दिवसापासून तारीख त्यांनी घेतलीच होती माणिकरावांनी, पण मध्यंतरी मला सांगितलं की आमच्या गावामध्ये देशसेवेमध्ये एक व्यक्ती आहे, आमचे कृष्णा प्रकाशराव चव्हाण फौजी आहेत, ते देशसेवेत आहेत. आजचे ते यजमान आहेत म्हणून सांभाळतोय असा विषय नाही. एरवीची सुद्धा कीर्तन आहे का? माझ्या अंतकरणात 4च देव आहेत, 4च. काशीतले मालक आणि पंढरीतले मालक एक देव, यांचं भजन करणारी अष्टादश संत 2 नंबरचे देव, ज्यांच्यामुळे आपण उद्याचा सूर्य पाहतो, ते देशाचे जवान फौजी हे 3 नंबरचे देव. रक्ताचा घाम करून मातीत टाकतो आणि त्याचे मोती जगाला तयार करतो, तो शेतकरी राजा 4था देव. 4 देव. जर या देशाच्या जवानांनी थोडीशी जर गाफिलता केली तर आपण उद्याचा सूर्य पाहू याच्यात शंका आहे. त्यांच्यामुळे आपण निर्भयतेने निद्रा करतो, त्यांच्यामुळे आपण आनंदाने आपल्या राज्यात फिरतो. ही केवळ या देशाच्या जवानांची आपल्यावरची कृपा आहे. आणि असा देशसेवेतला एक जवान श्रीकृष्ण प्रभाकरराव चव्हाण, ते आजचे यजमानपद त्यांच्याकडे आहे. त्यांचे बंधू आदरणीय कैलास, 2 जण भाऊ आहेत. ते देश 4-5 वर्षापासून कार्यरत असलेले कृष्ण चव्हाण माझ्या विटेवरच्या मालकांच्या चरणी प्रार्थना करेल, काशीतल्या मालकांच्या चरणी प्रार्थना करेल. मारुतीराय म्हणजे भगवान शिवशंकरच, 11वे रुद्र आहेत ते, 11वे रुद्र आहेत. माझ्या मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना करेल, माझ्या संत शिरोमणी नामदेवरायांच्या चरणी प्रार्थना करेल. अशा परम पावन सात्विक सदाचारी देशाची सेवा करत असणाऱ्या पाईकाला दृढ आयुष्य मिळो, गोड अशी देशसेवा त्या व्यक्तीच्या हाताने घडत आहे, ती विटेवरच्या मालकाने करून घेऊ अशी ब्रह्मांड नायकाच्या चरणी प्रार्थना करतो. अधर्यू लोकांच्या जे आधारवड होते परमार्थातले, अशा अधर्यू लोकांच्या कीर्तनामध्ये ज्यांना भजन करण्याचा योग असे रुस्तुमजी महाराज डाके, त्यांनाही प्रणाम करतो. ज्यांनी नुकतीच चाल म्हणली, मनाचा मोठेपणा त्यांनी त्यांना चाल दिली, असे दोन्ही वारकरी गुरुजी त्यांनाही प्रणाम करतो. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विनेकरी बाबा चोपदार आदी करून संस्थेचे विद्यार्थी सर्वांना प्रणाम करतो. साऊंडवाल्यालाही धन्यवाद देतो. उपस्थित श्रोत्यांना सुद्धा प्रणाम करतो. आणि इथल्या पंक्तीत रामनवमीचं कचून खाऊन
पालिकाच्या भिताडावर सांदित बसत्यात असे काही माणसं काही बाया मारुतीरायाच्या पुढे झोपल्या. पुढच्या जन्मात यांना डोंगरातल्या घुशी करीन देऊ. गळ्यात शपथ खोटं बोलत नाही. मी जर खोटं बोलत असेल तर मला पाप लागल. बघून या. अहो मी तुडून आलोय त्याला तरी उठले नाही. इथलं खाल्लं इथलं किदान या मारुतीरायाच्या दरबारातलं खाल्ल्या नका का अलीकडे येईन तिकडच का बसनत वानेर बसल्यावानी. पण निदान कीर्तन संपेपर्यंत मड टेकल्यावानी खांबाला टेकून तरी त्यानं बसायला पाहिजे होतं. तर ते सरप नाही का चांगलं खाल्ल्यावर असं लोळत कुठं तरी असे झोपले. बया पण येतात बया पण आहेत काही माणसं पण आहेत त्याला पुढच्या जन्मात देव बोकड्याच करणार. हो आणि या झोपलेल्या याला घुशी करणार त्या बायाला. विठाला विठाला. आणि तुम्ही पुढे बसल्या म्हणजे लय तुम्हाला चोमाळीत नाही. तुम्ही सुद्धा पुढे बसा. ही 20 फूट जागा माणसाला द्यायला पाहिजे. इतका कब्जा करता तुम्ही. यायला तुम्ही फेकून दिलं तुम्हाला किंमत कोणामुळे असती? माणसांमुळेच ना. बाई कलेक्टर होती नाव घेताना नवरा कलेक्टर नव्हता. ती म्हणली मी नाव घेणार नाही. म्हणलं बाई जिल्हा जरी ताब्यात असेल पण हे जिथं आहे तोपर्यंत तो तोंड चांगलं दिसत आहे. हे ज्या दिवशी जाईन का त्या दिवशी तो तोंड भगून येवानी दिसन. मग तुम्हाला किंमत मालकामुळेच आहे. मालकाला दिलं वड्याच्या कडील काढून आणि तुम्ही माया पुढे बसल्या वय. नाही नाही त्यानं बसावं ना. पण तुम्ही उद्या माग सरका ते उद्या बसत. आजच्या दिवस माफ करतो तुम्हाला. उद्या मात्र तुम्ही माग बसायचं. 20 फूट जागा माणसाला द्या. विठाला विठाला. पुन्हा म्हणायच्या मेलेला पुढच्या वर्षी आणू नका. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव मी काय माग लागे नाही. विठाला विठाला. शिस्त असली पाहिजे. संप्रदायाची शिस्त असली पाहिजे. अहो 4-4 लाख लोक इस्तेमाला जमायले. तर मुस्लिम समाजाच्या इस्तेमाला 4-4 लाख लोक जमायले. काय शिस्तीत बसतेत तुम्ही? कसली बसलीत माणसं. वा 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 वा. मड फुकून दिल्यावर माणसं वाऱ्याच्या सुतानं बसत असते. वाऱ्याच्या सुतानं आपल्याकडे धुपण येऊन असं बसत असते. आणि तुम्ही पुन्हा अपेक्षा करता काय देव कहा पाऊस पाडायलाय. असाच पाडणारे तुम्ही आशे बसायले म्हणून. विठाला विठाला. मला सांगा देवानं वेळेला पाऊस पाडावा. देवानं वेळेला आपलं काम करावा अशी तुम्ही अपेक्षा करता. आणि त्याच्या गोळ्या संपल्यात का देवाच्या? तुम्ही कसंही बसावा. त्याला नाही का अपेक्षा आपण चांगलं वागावा. विठाला विठाला. राजेओ कीर्तनकाराला मुळीच भिवू नका. कंबर सोडल्याच्या नंतर तुमच्यात आणि माझ्यात काही फरक नाही. पण भेट जा मंदिरातल्या देवांना. भेट जा त्या देवांना. तिथे वाक जा त्यांना भेट जा. एरवी कोणालाच भेऊ नका. मी म्हणत नाही आम्हाला भ्या पण त्यांना भ्या. ज्याच्या दरबारात आपण कीर्तन करतो ना तो किती मोठा आहे. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ आईसा पापिष्ट कोण आहे. पैठणच्या मालकांचं वाक्य ते वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. एवढा अधिकार मारुतीरायांचा आहे. आणि त्या मारुतीरायाच्या दरबारामध्ये मला पुनश्च एकदा कीर्तन करण्याचा योग येतोय. माझं परम भाग्य. उपस्थित तुम्हा सर्व श्रोत्यांना नाक घासून प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतो. वेळेच्या पुढे तुम्हाला 1 मिनिट सुद्धा त्रास देणार नाही. विठाला काम क्रोध नाही अंगी तोची नर जन्मला जगी. ज्यानं कामावर आणि क्रोधावर जे प्राप्त केला त्याला मालक नर म्हणतात. बर काम जिंकणं इतकं सोपं आहे का? कामानं चांगल्या चांगल्यांचं वाजिलंय. कामाजी कोतवाल याने कामाजी कोतवाल याने हरी
भय नाही त्याशी जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी। कोण जमदग्नी कोण दुर्वास? हे काय 2-4 अभंग पाठ असणारे महाराज होते का? महाराज दुर्वास नावाचे साधू ज्या वेळेला वनवासात पांडवाला भेटायला गेले त्यावेळेला पंढरपुरातल्या मालकाला घाम आलता। आता माया भक्ताला बेजार करते, त्याला घाम सुटला होता पंढरपुरातल्या मालकाला, एवढी दुर्वास अधिकारी। कोण जमदग्नी? माशाचा संसार पाण्यात बायकोनं इतकाच कापा आला म्हणून पोराला सांगून बायको डोकं कापायला लावलं। इतकं रागीट म्हातारं, इतकं शीघ्र कोपी 5 लोक त्याच्यापैकी हे 2 यांना सुद्धा कामाने बेजार केले। तर तुम्ही आम्ही किती साधे माणसं आहेत, इतका काम्या हरामखोर आहे, फार हरामखोर काम्या। या काम्यानं चांगल्या चांगल्याला कुत्रावर आपटिले, चांगल्या चांगल्याला। हरिहराची भय नाही त्याशी, भीतीत नाही त्या कामाला। किती मोठा रावण, रावणाच्या 2 जर चौकटी इकल्या घराच्या सोन्याची, त्या घराच्या 2 घराच्या चौकटी जर इकल्या तर भारत देशात त्याच्या विरोधात खासदारकीला फॉर्म भरायला कोणाची मागणी? एवढा मोठा रावण, पण पहा त्या रावणा काय झाले। एवढा मोठा श्रीमंत 2:18 दुपारी रुस्तुम दादा आपटू आणला। कायम स्वरूपी विश्वातून रावण नाव काढल्याबरोबर अंतःकरणात भल्या भल्यांना घाम सुटतो की याला इतकं कृत्य केल्यामुळे याचं किती वाईट झालं। इतका काम चित्र, इतका काम। 10 क्विंटल सोयाबीन वाल्याला तर कवा बी हानी न देऊ, 200-300 क्विंटल ऊस झाला, पप्याच्या माईचे दागिने ठेवले तो खतडाला। तुला काम तर किती आपटीन, किती आपटीन। आपली काय कथा आहे राजू? इतका काम चित्र, इतका काम। आपल्याकडे एक पद असलं की त्याच्या गाडीला पहिला एक दिवा होता मंत्र्याच्या। आता ऐका नाही, मला काही त्याच्यातलं कळत नाही, पण 222 दिवे एकाच मंत्र्याच्या गाडीला। त्याचं नाव इंद्र, इंद्र इंद्र इंद्र। याला कामाने भग नावाचा रोग झाला, भग नावाचा रोग झाला कामामुळे। चंद्राचा प्रकाश किती शीतल आहे। पौर्णिमेच्या दिवशी एक जण वल सावलीला उभा राहिला, म्हणजे भितडाची सावली पडती का पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी? चंद्राचा प्रकाश पडला आणि भितडाची जिकून सावली पडती का त्या अंधारात उभा राहिला। ते म्हणलं इकडं कस काय उभा राहिला? म्हणला लय प्रकाश पळायला। गाढव वल सावलीला उभे राहत असतील चंद्राच्या प्रकाशात, कारण गाढवाला वाटते आता आपलं अंग पोळण। गाढवच असते, चंद्राचा प्रकाश पळत असतो का? नाही, शीतल प्रकाश आहे चंद्राचा, शीतल। मग विश्वाला शीतल प्रकाश देण्याची ज्याच्यात ताकद आहे त्याला काळेपण आले। तुम्ही चंद्र कोण्याही सूक्ष्मदर्शकाखाली पहा, कोण्याही मशीन पहा, चंद्राच्या तोंडाला काळा चट्टा आहेच, कारण चंद्र झाला काळा। नारद चुकला चाळा भजनाचा। माझ्या काशीतल्या मालकांनी भजन करण्यासाठी सोबत घेतलं एका संन्याशाला, तो 6व्या क्रमांकाचा संन्यासी आहे, त्याचं नाव नारद आहे। सुर नर किन्नर नारद तुंबर गाठी निरंतर रे,
सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे माधवा मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे. सुर नर किन्नर नारद तुंबर किंवा नारद तुंबर सांब गायन करी. हे भजन क्षेत्रामध्ये नारद अत्यंत प्रवीण होते. सहज एक जणाची वरात पाहिली, तितकाच कामांत करण्यात आला तर नारदाची नारदी झाली. 60 पोरं झाले आणि एक पोरगी झाली. ढपर भरता भरताच कंबर मोडलं. इतका काम आहे बेकार. नारदाची ती फजिती कामाने केली. तुमची आमची तर काय फजिती. आपल्याला तो पाय बांधून समुद्रात टाकील काम. विठ्ठला विठ्ठला फार विचित्र काम. आपली स्वतःची बायको सोडून जगात जी बाई दिसन तिला माय म्हणून पाहन बहीण म्हणून पहा. तुम्हाला दगडा वापटेल मरण नाही. हो यायचे वस्त्र पण इतके तेजस्वी असते. तुम्हाला एक माहिती आहे का, ह्या भारत देशातल्या बाईच्या लुगड्याला डुकर पण भेटते. डुकर पण भेटते. डुकर पण. टमाट्याला काय लायते भवताल साड्या. द्राक्षाच्या बागाला ऊसात डुकर घुसुनी म्हणून साड्या. ज्वारीला बर साडी अशी जर वाळू घातली धडक आणली तर कपाळ फुटत का. पण दादा डुकर पण भ्याले. तुम्हाला सांगतो हरण पण भ्याले, रुही पण भ्याले. कोणाला नुसत्या साड्या तर साडी नेसणार नीला. काष्टाया पाषाणा मृत्तिकेच्या याचा तो संग नको नारायणा. याचा तो संग नको नारायणा. काष्टाया पाषाणा मृत्तिकेच्या लाकडाची बाई, दगडाची बाई, लोखंडाची बाई, चिखलाची बाई, मातुड्याची बाई आणि जित्ती बाई यायला जगदंबा समजून नमस्कार करायचा. हो यायला देवी समजून नमस्कार करायचा. यायला रुक्मिणी आई साहेब म्हणून नमस्कार करायचा. यांना पार्वती आई साहेब म्हणून नमस्कार करायचा. यांना सावित्री माता म्हणून नमस्कार करायचा. यांच्याकडे पाहत असताना पोटात पाप उत्पन्न झालं की काम्यानं हाणलंच समजायचं. आपल्याला सोडीतच नाही कोणाच्या पापाला काम. अहो काम्यानं 20 फूट जटा वाहणाऱ्याला पण झटकिले. त्याच्या जटा धरायला विद्यार्थी होते. मिश्या जटा अशा महाराजाला पण कामानं आपटिले. एका महाराजाला 15 फूट जटा होत्या. 15 फूट त्या अशा आवळून डोसक्यावर बांधल्यानं तो पळाट्याचा भारा घेतल्यावर जटा होता. एवढ्या जटा. आणि महाराज थकले. ते काम लय बेकार. मी फक्त साध्या भाषेत सांगायला. मला माहिती नाही बारक्या हातोड्याने नीट होत नाही. तर तुम्हाला घनच लागत. ते सोनाराच्या हातोड्यान काय ते नथीचा दांडा शेवटायचा हातोडा त्यानं कुठे तुम्ही नीट होतात का. अशा हातोड्यावाल्याला तुम्ही गुंगू गुंगू समुद्रात फेकले. ते महाराजाशी काम लय बेकार आहे. फार काम बेकार आहे. थकले महाराज. त्यांच्या आश्रमात पर्णकुटीत त्यांच्या अंथरुणावर पडले आणि विद्यार्थी स्नाना करता गेले. महाराजाला स्नान घातलं आणि विद्यार्थी स्नाना करता निघून गेले. आणि महाराजाचा अंतकाळ जवळ आला. 4-5 मिनिटं महाराजाचं मरण राहिले. 5 मिनिटात महाराज जाणार आहेत. आता फक्त 5 मिनिटात. आणि 5 मिनिटात महाराज मरणार. तेवढ्या अवकाशात त्याला ताण लागला. ताण. अरे पाणी देईल का कोणी. पण उठून घेता येत नव्हतं.
उठून घेता येत नव्हतं, थकले. आयुष्य किती राहिले माहितीये? 5 मिनिटाचं. 100 वर्षातले 5 मिनिटं काढून टाका. इतके महाराज जीवन चांगलं जगले काचा इतकं निर्मळ, तांदळा इतकं शुभ्र जीवन, एका तिळा इतकं पाप केलं नाही महाराजांना. आणि आयुष्य राहिलं 5 मिनिटं आणि तहान लागली. अरे पाणी देईल का कोणी? 2-3 आवाज देईल, पण पाणी द्यायला आश्रमात कोणीच नव्हतं. रस्त्याने एक बाई चालली होती शेतातल्या याच्या भाकरी घेऊन. तरुण माऊली होती बिचारी, या महाराष्ट्रातली, या भारत देशातली पवित्र माऊली होती. शेतात सासऱ्याची मालकाची भाकरी घेऊन चालली होती. पण महाराजाचा रस्त्यानं जाता जाता आवाज ऐकला, अरे पाणी देईल का कोणी? बाईच्या लक्षात आलं महाराजांना तहान लागली, शिष्य दिसत नाहीत. टोपलं टेकलं, त्यांच्या माठातला पेला भरून पाणी घेतलं आणि महाराजांच्या हातात दिलं. आयुष्य राहिलं 2 मिनिटाचं. 2च मिनिटं आयुष्य राहिलं आणि इतकं जीवन चांगलं जगले महाराज. आणि 2 मिनिटं आता मरण राहिले. तेवढ्या टायमात त्या बाईकडे पाहिलं, म्हणले ही जर तरुणपणात भेटली असती तर हिच्या संग लग्न केलं असतं. महाराज काय म्हणले? ही जर तरुणपणात भेटली असती ना तर हिच्या सोबत लग्न केलं असतं. तरी तपोबळी जन्म वासनेचा संग होया अंतकाळी, वासनेचा संग होया अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधारी. 100 वर्ष आयुष्य चांगलं जगला. शेवटी मरता मरता 2 मिनिटं वासना अंतकरणात आली, तरी त्या तपस्व्याला पुन्हा गर्भवासाला यावं लागतंय. इतकी हलकट वासना आहे, इतका हलकट काम आहे, इतका काम्या नालायक आहे. मोठमोठ्यांचं वाजिलंय विडाला विडाला. आणि म्हणून या कामावर ज्यानं जय प्राप्त केला त्याला पैठणचे मालक नर म्हणतात. इतका सोपं नाही हो काम, फार अवघड आहे काम, फार अवघड आहे. अशी कितीतरी लोक आहेत. त्याच्यापैकी ज्यांच्या पुढे मी कीर्तन करतोय अशी परम पावन मारुतीराय यांनी कामाच्या अशा मुसक्या आवळल्यात की मारुतीरायचं नाव घेतल्याबरोबर कामाला घाम सुटतोय, काम थरथर कापतोय. इतका दर्जा मारुतीरायचा आहे, हा अधिकार मारुतीरायचा आहे, हे वजन मारुतीरायचं आहे, हे भक्तीचं टोक मारुतीरायचं आहे. काम असं लोटांगण घालतोय मारुतीरायच्या पुढे, लोटांगण चळचळ कापतोय मारुतीरायला काम. कारण मारुतीरायकडे कामच नाही. आणि ज्याला काम नाही का त्याच्याकडे क्रोधच नाही. कामची नाही तेथे क्रोधची कैसा, तेथे कैसे भांडण रे. रामागड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेन रे. मागचं पुढचं असू द्या. कामाची नाही तेथे क्रोधाची कैसा. ज्यानं काम जिंकलाय का मग तो क्रोध जिंकू शकत असतो. आणि कामाने क्रोध जिंकला तो नर आहे. असतील का अशी लोक? ऐका, एका व्यक्तीचं लग्न झालं, लग्न वाढवा, लग्न झालं एका व्यक्तीचं. बायको माहेरी गेली. आपल्याकडे मांडव परतणी वगैरे म्हणण्याची पद्धत आहे. लग्न झाल्यावर 2-4 दिवसाला ती माहेरी गेली आणि 2-3 दिवसानं ठरलेल्या वेळेला ती येणारच होती. पण काहीतरी अडचण असल्यामुळे ती त्या दिवशी आली नाही. नवरदेव होता, दिवसभर काम केलं, घरी आले. 5-6 वाजता विचार केला, दिवस माळवता. घरच्यांना विचारलं, आई ही आली नाही का ग? नाही. आज येणार होती म्हणे, नाही आली. 6:30 पावणे 7 वाजता नवरदेव सासरवाडीच्या रस्त्याला निघाला नवरदेव. नुकतंच लग्न झालेलं 7-8 दिवसापूर्वी. आज दुपारी येते म्हणली होती आणि आली नाही. ज्यांनी कामावर जे प्राप्त केला
ती नराच्या यादीत लोक आहेत. त्यांचं दर्शन झाल्यावर देहाची बंधनं तुटतात. ते इतकी पवित्र असतात. वाडीला नवरदेव निघाला. पायी पायी रस्ता होता. याच्या गावात आणि सासरवाडीच्या मधात फार मोठी नदी होती. जशी तुमच्याकडे या नदीला पूर यायचा, पाणी गावात घुसायचं, म्हणून तुमचं पुनर्वसन केलं शासनाने. असंच एक नदीचं तुडुंब भरलेलं पात्र मधात आडवं होतं. पत्नीच्या भेटी करता तो नवरदेव निघालेला आहे. लग्न झाल्यावर 4-2 वर्ष बायको किती आवडती ते लग्न करणाऱ्यालाच माहित असतं. मी सुद्धा लग्न केलंय. मी काय ब्रह्मचारी संन्यासी नाही. लग्न केलं. तुमचं झालं नाही? शोधात आहे समज. राहू दे 1-2 वर्ष दादा. कशाले पकवादबाजीनं लय सोपं आहे बापू. मोठा अवघड आहे. पण बरं परिपक्वता आल्यावर करा लग्न, काय हरकत नाही. केलं पाहिजे. पण बायको 4-2 वर्ष लय आवडते. कारण ती जीव बी लावते ना 4-2 वर्ष. इतकी जीव लावती बायको. एखादं पोरग पोरगी होस तर इतकं जीव लावती की ते जीव लावल्याला मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नसते. इतका जीव लावती बायको. मी लग्न केलंय, मला माहिती नाही. मी काय तुमच्या थोड्याच वळा फुकायलो. आणि जरी मी इतकं घासून सांगत असेल पण मग इतकं इचकलेलं नाही. तुम्हाला राग येऊन म्हणून माझ्यावर घ्यालो, पण इमानदारीनं तुमचं सांगायलो हे ध्यानात ठेवा. इतका जीव लावती बायको, पण एक पोरग झालं की 50% जीव लावणं बंद झालं. तुकडाच आपण मग त्या 50%चा तुकडा. आणि एक पोरग होऊन मग त्याला पुन्हा पोरग व्हावा म्हणजे हिचा नातू. 50% प्रेम नातवावर आणि 50% प्रेम पोरावर. मथाऱ्याच्या आणि कुत्र्याच्या भाकरी आखाड्यावर संगच. एकाच पालवात खाली मथाऱ्याच्या आणि वाळलेल्या कुत्र्याच्या वरी. पण नादानं भूक लागल्यावर कुत्र्याच्याच एकात. याला वाटतं शिळ्यात दिल्या. इतका फरक पडतो. पण सुरुवातीला संसार इतका गोड वाटतो. ते गोड नसतोय. म्हणून तर मालक एका ठिकाणी म्हणले, फलकट तो संसार, फलकट तो संसार. संसारा फलकट आहे. आपल्याला कधी कळतो माहितीये का? सगळं इचकल्यावर. तोपर्यंत नाही लक्षात येत आपल्या. तीच अवस्था त्या नवरदेवाची झाली. बायकोच्या भेटी करता भरल्या नदीच्या पुरात उडी टाकली. पाहता येत असेल किंवा येत नव्हतं. मी काही त्यावेळेला नव्हतो. मी पुराण वाचतोय म्हणून सांगतोय. पण उडी टाकली पाण्यात उडी टाकल्याबरोबर बऱ्यापैकी गयावया करून अर्ध नदीचं पात्र पार केलं. पात्र मोठं होतं नदीचं, पार होईल का? तेवढ्या अवकाशात एक आधाराला वस्तू भेटली आणि त्याच्यावर आधार घेतला आणि पलीकडे गेले. आधार कशाचा असेल माहितीये? मेलेलं मड होतं. पाण्यात वाहत आलतं मड, पाण्यात वाहत आलं. आणि ते मड इतकं कुजून गेलत, एवढं सडून गेलत, एवढी दुर्गंधी होती त्या मड्याची, प्रेताची. पण प्रेत हे पाणी मधात घेत नाही. वाळलेलं लाकूड असेल, प्रेत असेल, पाणी तरंगवतं आणि त्याला बाजूला फेकून देते. आणि त्या मड्याच्या हा नवरदेव पाण्याच्या कडेला, पहिलं तिराला नदीच्या कडेला लागला. सासरवाडीत आल्याच्या नंतर धो 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 पाऊस चालू होता. फोन नव्हता. एखादा मिस कॉल द्यावा, रिंग द्यावा, फोन सुद्धा नव्हता.
मेसेज टाका, व्हॉट्सअप करा, चॅटिंग करा, काय नव्हतं. कोणाकडेच नव्हता त्या आरती, त्या नवरदेवाकडे नव्हता आणि त्या नवरीकडे नव्हता. आता कोणाकडे फोन आहे. गेल्या वर्षी आमचा कापूस खुरपायला 10-15 बाया होत्या आणि 5-6 तास खुरपायची राहिली. तर गड्याला मी म्हणलं तुझ्या घडीचा काटा जर 20 मिनिटांनी माग घे, 20 मिनिटानं घडीचा काटा माग घे असं गड्याला म्हणलं. गडी म्हणला महाराज कसं. म्हणलं घे ना, हे एवढे 6 तास खुरपून देतील, मी काही त्याची मजुरी खाणार नाही. मजुराचं खाऊ नये, देवाचं खाऊ नये. देवाचं खाऊन जर न कीर्तन ऐकता झोपले तर घुशी होते. हो, आणि देवाचं खाऊन कीर्तन न ऐकता झोपले तर दाढीवाले बोकडी होते. मग कोण्या हिवराचा पाला खातील आणि एकादशीच्या दिवशी सतरभाई त्याला कापतील. कारण त्याला काय घेणे, त्याला काय पर्व काळ असतो का सतरभाई, तर एकादशीच्या दिवशी याला कापणार. देवाचं खाऊ नये, भावाचं खाऊ नये, मजुराचं खाऊ नये. मजुरानं पण मालकाचं नीट काम करावं, नाही तर रोजानं घेतल्या अशी हळूच कोण उठत. मग तिचं खुरप घेईन, त्या खुरप्याने एकूण एकीची मातीच काढते. जशा मंदिरात बसल्या 5 मिनिटं माती काढायलाच लावते आणि घरच्या रानात इतका टाइम लावतात का. रोजानं काम केलं आणि गुत घेतल्या. पदर कोणीकडे गेला, जिंजा कोणीकडे गेल्या, काय नाही खुरपीतच राहतात. एका खुरप्यानं तण काढन, एका खुरप्यानं तण झाकलं. हो हो, गुत घेतल्यावर काय करतात माहितीये का, मोठ्या बेटीवर गवत टाकतात. ती बेट काढीतच नाही, गवतानच बेट झाकी त्या. हो, आणि मग रोजदारी पडली 3 दिवसाची. एकाच दिवशी 750 रुपये रोजदारी. हावसानं पैसे कमरात फसून नेले आणि घरी गेल्यावर साखरेच्या डब्यात टाकले. यायनं पैसे साखरेच्या डब्यात टाकणं आणि रानातलं तणवर येणं संगच, आणि यायनंच बस साखरेच्या डब्यात पैसे टाकणं, पप्याच्या बापाला गवसणं संगच, पप्याच्या बापानं ते पैसे घेणं फाट्यावर प्यायला जाणं संगच. तुम्हाला तरी कशी पसतील त्या मालकाला चट्टा दिल्यावर. मग मी 20 मिनिटानं घडीचा काटा जर माग घेतला आणि त्या 15 बायाला जर 10 रुपये रोजदारी आगाव नाही दिली तर मला तरी कशी पचतील. पण गड्याला म्हणलं 6 तासाकरता काही बाया येत नाहीत, आपण यायला 10 रुपये रोजदारी तुझ्या हातानं तू मनान इनाम म्हणून दे, पण घडीचा काटा 20 मिनिटांनी माग घे. आता मालकानं सांगितलं त्यानं घेतला. आता मला असं वाटलं यायला काय कळत. द्वारकाबाई, सखूबाई, वचाबाई, अंतिकीबाई, मंजुळाबाई, काशीबाई, चंपाबाई ह्या सगळ्या होत्या ना. हो, शहानबुबू, हो, ह्या सगळ्या अशा 15 जणी होत्या ना त्या. आमच्या इथं त्या बिचाऱ्या कधी बी येतात त्या खुरपायला. तर मी आणलं जीजी 5-6 तास राहिले तर अजून 20 मिनिटं कमी आहेत. महाराज घडी एका घडा आहे तुमचा. मी म्हणलं जीजी हे पान घडी 5 वाजले तर. म्हणलं तुम्हाला कसं काय कळ. खुरपिनार बाईकडे मोबाईल तेव्हापासून म्हणलं बाळ्या काटे माग घेऊत नको, तुला ह्या काट्यात दाबत्यान, काट्यात दाबत्यान तुला खुरपिनार बाया काट्यात दाबत्यान, काटा माग घेतोय बाळ्या. असं माझ्याकडे झालं नाही. मी येडाय का खुरपिनार बायाच्या नादी लागायला का. माझ्या गोळ्या संपल्या तुय. तुम्ही पण नादी लागू नका याच्या करता म्हणतोय विठाला. इतका काळ पुढे गेलाय पण त्या काळातल्या नवरदेवालाही मोबाईल नाही, नवरीला नाही. धो पाऊस चालू होता. ज्यानं कामावर जे प्राप्त केलं ती माणसं किती मोठी असतात याच्यावर सांगतो. दाराची कडी वाजवा, पाऊस धो होता. काय करावं. वाड्याला येडा मारला तर वाड्यातल्या एका दुसऱ्या मजल्याहून खिडकीहून एक दोर लोंबला होता. दोर आणि हा नवरदेव त्या दोराला धरून वरी गेला. टपकन खिडकीतून उडी टाकली. सासू मध्यम वयातली होती.
जुन्या वयस्कर लोकांना थोडीशी रात्री 2च्या नंतर झोप कमी येत असते आणि धो पाऊस पडत होता. दिव्याच्या प्रकाशात पाऊल कानानं आवाज आल्यासारखं वाटलं तर दिव्याची वात पुढे सरकवली, पाहिलं तो जावई आहे. त्या काळातली सासू होती तिनं पटकन पदराला हात लावला आणि पदर पुढं. तिचा पैडाच पडायला नव्हता, पदर पडूच देत नव्हत्या पहिल्या बायका. राहू द्या आता घेऊ नका, काय तुम्हाला कुठं घेऊन लागायला काय. आणि जिला कटाळा येतो तिनं पदर ठोलाच नाही पाहिजे, साडीला आणली ना त्याच दिवशी कापला पाहिजे. कशाला ठोवायचं होते वजन, ते बोजा आहे तो. डोक्यावर पदर घ्यायचा नाही ना, आसूड लोंबल्या आणि खांद्यावर लोंबू द्यायचा. कशाला उगं ते हाय का नाही, ते आगाव पण आहे ते करीत जात जाऊ नका. पप्याच बापाला सांग जा पदराचे पैसे मातीत घालूच नको, तू दुकानातच कापून आण जा. आणि तुम्ही बी 9-10 जणांनी मीटिंग करून एकदाच दुकानात जात जा, म्हणजे दुकानदारालाही कळण आपण पदर कापून द्या. ते दुकानदार माझ्यासारखंच रगील. ते म्हणला तुम्ही 25 जण साडी घ्यायला आले पदर काऊन कापायले. मी म्हणलं आमच्या बायका होंडी सोसायटीच्या अध्यक्ष आहेत. घेत जा माझ्या माईनं पदर, हसण्यावर येत जाऊ नका. लक्ष्मी झाकलेली असावा म्हणजे पैसा. तुमच्याकडे कोटीनं रुपये येऊ द्या, डायरीच्या पुढून फाचे नाही. डायरीच्या पुढून जे नोटात होते ते भिकारी नसतात बरं का, भिकार चोट असते. डायरीच्या पुढून नोटात होणारे हे भिकार चोट असतात, भिकार चोट. भिकारी नाही, भिकारी परवडा ते एकदाच मागत आहे, हे भिकार चोट असते. म्हणून पैसा हा लक्ष्मी देवाची पत्नी हे झाकलेला असावा. आणि 2 नंबर या महाराष्ट्राची, या पवित्र भारत देशाची स्त्री सर्वांग कपडे घातलेली असावा. तर सप्ताहाला फळ आलं समजायचं, तर भागवताला फळ आली समजायची, तर रामायणाला फळ आली समजायची, तर शिवपुराणाला फळ आली समजायची. घेत जा पदर, घेत जा. जावायला बघितल्याबरोबर तियेचा आचळू सरसावला, पदर सरसावला. ठीक आहे, हल्लीची सासू होती, बबे पाहुणे आले. रात्रीचे 2:30 वाजलेले. दिव्याच्या प्रकाशात चेहरा पाहायला जावायचा. भिंतीकडे तोंड केलं आणि तशीच मागच्या घरात गेली. आवाज दिला, रत्नमाला, ए रत्नमाला. मुलीचं नाव होतं रत्नमाला. ए रत्नमाला, काय गाई, तुझे मालक आले. रत्नमाला, तुझे मालक आले. त्या मुलीचं नाव होतं रत्नमाला. त्या मुलीनं सांगितलं, आई अगं मध्यरात्र झाली, रात्रीचे 1:30, 2, 2:30 वाजले. एवढ्या रात्री माझे मालक कसे येतील. आईनं सांगितलं, रत्नमाला, मी माझ्या डोळ्यानं जावयांना बघितलं ग. दिव्याच्या प्रकाशात खडखडाटून ती नवरी उठली. मशाल मालवलेली होती, मशाल पुन्हा पेटवली आणि मशालीच्या प्रकाशात खिडकीच्या तोंडाला पाहिलं तर आपले मालक उभे आहेत. पण मालकाच्या अंगाला मास लागलेले, मास मास, सडक कुचक, दुर्गंधी येणार घाणेरड मास लागलं होतं. ते मड्याचं मास होतं, मड्याचं. 2-4 दिवसापासून सडलेलं मड पाहिलं प्रकाशात. मालक, अंगाला काय लागले तुमच्या. काही नाही म्हणे, मी पाण्यात उडी टाकल्याबरोबर मला एक लाकूड भेटलं. लाकूड नसेल मालक, अंगाकडे बघता का. पाहिलं अंगाकडे तर मासाचे तुकडे लागलेले होते. मग लक्षात आलं, मी प्रेतावर बसून आलो, मड्यावर बसून आलो. आणि मालक, तुम्ही मोठा दरोजा लावलेला आहे, कशावर आले तुम्ही. अगं तूच तर मला दोरी सोडली होती. रत्नमाला नावाच्या पत्नीनं सांगितलं, मालक, तुमच्या पावलाचा आवाज आल्यावर माझ्या आईनं तुमच्याकडे बघितलं म्हणून मला उठवलंय. मी झोपलेली होते. मलाच आश्चर्याचा धक्का बसला. एवढ्या 1:30-2 वाजता तुम्ही रात्री, मध्यरात्री कसे आले. दार तर लावलेले. मशालीच्या प्रकाशात पाहिलं तर खिडकीला साप लटकलेला होता आणि हा नवरदेव सापाला धरून वरी गेलाय. काम नाही अंगी सांगतोय, काम जिंकलाय, काम काम काम.
मशालीच्या प्रकाशात अंगाला चिटकलेलं माणसाचं मांस पाहिलं, मशालीच्या प्रकाशात काळा ठिकर भुजंग पाहिला। मालक, ह्या कातड्याच्या बायकोसाठी, ह्या कातड्याच्या बायकोसाठी प्राण मुठीत धरून तुम्ही प्रेतावर बसून नदीतून आला। तुम्हाला पोहता येत नव्हतं मालक। हे प्रेत जर सापडलं नसतं तर या प्रेतासारखं नदीच्या पात्रात तुमचं प्रेत तरंगलं असतं, कारण तुम्हाला पोहता येत नव्हतं। पण मेलेल्या माणसाच्या साह्याने इथपर्यंत आलात। मुद्दा एक, मुद्दा दोन, मालक नदीच्या पात्रात मेलेलं प्रेत जर आधाराला सापडलं नसतं तर उद्या सकाळच्याला तुमचं प्रेत तरंगलं असतं एक। आणि या खिडकीला लटकलेला सर्प हा काळा ठिकर भुजंग आहे, तुमच्या वजनानं त्याला आडी पडली याच्याकरता तुम्ही वाचलात, अन्यथा त्यानं जर डंख मारला असता तर सासरवाडीत तुमचा मृत्यू झाला असता, सासरवाडीत मृत्यू पावला असता। मालक, मग स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मरणाची भीती न बाळगता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या कातड्याच्या चमड्याच्या बायकोसाठी इतका तुम्ही जीव ओतलाय, इतका जीव, इतका जीव, इतका जीव तुम्ही पंढरपुरातल्या मालकासाठी ओतला। तुम्ही इतका जीव जर पंढरपुरातल्या मालकासाठी ओतला तर तुम्हाला पुष्पक विमान नेण्याकरता येईल। 10-12 दिवसापूर्वी लग्न झालेलं होतं, 10-12 दिवसापूर्वी लग्न झालेलं होतं। 10-12 दिवसाच्या नंतर रात्रीच्या 2 वाजता पत्नीने उपदेश करावा आणि रात्रीच्या 2ला धो पावसात आकाशाकडे बघून पडत्या पावसाचं पाणी हातात घेतलं आणि संकल्प सोडला। रात्रीच्या 2 वाजता बायकोला बहीण मानलं, बायकोला बहीण मानलं आणि पंढरीतल्या मालकाची 7व्या अवतारात आज ज्या प्रभूचा जन्म झाला त्या प्रभूचं नाव आहे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र। आणि ते रामचंद्र माझ्या मारुतीरायाचे गुरुवर्य आणि इथे बसलेले मारुतीराय त्या रामचंद्रांचे शिष्य सेवक आहेत, भक्त आहेत आणि त्यांचं चरित्र त्या नवरदेवानं लिहिलं। त्या नवरदेवाचं नाव आहे संत तुळशीदास। संत तुळशीदास महाराज 12 दिवसाच्या नंतर कामाला विस्तू लावला, वासनेला विस्तू लावला। चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुळशीदासानं लिहिलेलं रामप्रभूचं चरित्र या भारतातली सर्व विद्वान वाचतात। कामावर जय प्राप्त केला म्हणून तुळशीदासाची ख्याती एवढी, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात कामावर ज्याची पकड आहे महाराज त्याच दिवशी काम जाळलं आणि पत्नीला बहीण म्हणून आपलं जीवन परमार्थात व्यतीत करून टाकलं। त्या पवित्र साधूचं नाव आहे तुळशीदास। आज या संत तुळशीदासांनी लिहिलेलं चरित्र वाचणारे किती अधिकारी आहेत हे सांगण्यासाठी माझ्याकडे माप नाही।
पण हे चरित्र ज्यांनी विद्वान वक्त्यांच्या मुखारविंदातून ऐकलं त्यांचे संसार सुखाचे झाले. इतकं कामावर जे प्राप्त करणाऱ्या व्यक्तीच्या वाणीत ताकद आहे तुळशीदासांच्या, तर तुळशीदासात किती ताकद असेल. म्हणून तोची नर जन्मला जगी. आणि कामावर ज्यानं जे प्राप्त केलं त्याचा क्रोध आटोक्यात असतो. तुकोबरायच्या बाबतीत पाहला झालं तर तुकोबरायला फसवण्यासाठी एक दिव्य देवांगणी सारखी सुंदर स्त्री पाठवली. तर तुकोबरायने तिला म्हणावं, जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैशन हो. तिला माय म्हणून परत केलं. काम जिंकला, काम जिंकला महाराज. मंबाजी बुवानी तुकोबरायला मारलं तर मारणाऱ्या मंबाजी बुवाचे रात्री जाऊन हातपाय दाबले. क्रोधही जिंकला, क्रोधही जिंकला, क्रोधही जिंकला. महाराज या संत लोकांकडे क्रोध नाही, काम नाही. तुकोबरायला रागही नव्हता, काम सुद्धा नव्हता. महाराज जंगलात एक सुंदर स्त्री भेटावी, पदर पडलेला आहे तरी पण तिला माय म्हणून परत करावा, ही पवित्र लोकांची व्याख्या आहे महाराज. ह्या लोकांची वागणूक यांची पोच पावती. या महाराष्ट्राच्या मातीत भारत देशामध्ये पवित्र लोक होऊन गेले की ज्यांनी कामावर जे प्राप्त केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना 8 पत्न्या, 8 पत्न्या होत्या, 8 पत्न्या होत्या. पण छत्रपती शिवाजी महाराज, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या 8 पत्न्याच्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणत होते. आमोशाच्या रात्री जिच्या अंगाचा प्रकाश पडत होता अशी कल्याणच्या सुभेदाराची मुसलमानाची सून होती. कल्याणच्या सुभेदाराची मुसलमानाची सून होती. पण तिला पाहिल्याबरोबर छत्रपतींनी आई म्हणावं. काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. अरे तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. काय राजे होते लोक. आपल्या स्वतःच्या 8 पत्नी सोडून विरोधकाच्या सुनाला सुद्धा माय म्हणून, बहीण म्हणून खना नारळानं ओटी भरून छत्रपतींनी परत करावा. यांनी कामावर जे प्राप्त केलं. ज्ञानोबारायांच्या बाबतीत पाहायला झालं तर ज्ञानोबारायांच्या पाठीवर मांडे भाजले गेले. त्यावरती पाठीतून अग्नी प्रज्वलित करता येत होता. तर ज्ञानोबारायांनी शेण टाकणाऱ्याकडे जर वक्र दृष्टीने पाहिलं असतं तर तो जाग्यावर जळाला असता. पण नाही, ज्यांनी वाढलेल्या अन्नात शेण टाकले ती अज्ञानी माणसं असतात आणि अज्ञानाला मार्गाला लावण्यासाठी आपला अवतार आहे. म्हणून योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, विश्वरागे झाले वनी, संती सुखे हो. तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताई साहेबांनी म्हणावा, महाराज शेण टाकणाऱ्यांसाठी सुद्धा ज्ञानेश्वरी करून ठेवली. काय काय ताकद आहे महाराज. क्रोध जिंकला या लोकांनी, क्रोध जिंकला, क्रोध जिंकला. माझ्या संत शिरोमणी नामदेवरायाचं झोपडं पेटून दिलं. माझ्या संत शिरोमणी नामदेवरायाचं झोपडं पेटून दिलं. साधं झोपडं होतं. केळीवरी नारळी, घर चंद्रमोळी, जाणत शाळी नामयाची. काय नामदेवरायाची परिस्थिती साधी होती. पण त्या नामदेवरायाच्या घरात 14 लोक भजन म्हणत होते. नामदेवाचे घरी 14 जणे स्मरती हरी. ते साधं कुटुंब. पण नामदेवरायाच्या हातानं देव जेवतो एका हरामखोराला सहन झालं नाही, एका पाप्याला सहन झालं नाही, एका नालायकाला सहन झालं नाही. आणि 14 लोक ज्या वेळेला झोपड्यात झोपलेली आहेत त्यावेळेला घरातल्या लोकांनी एका मूर्खानं ते झोपडं पेटून द्यावं. काय महाराज, काय किती पापी लोक असतील, किती पापी. 2 उल्लेख आहेत. एक असा प्रभेद आहे की हे झोपडं कोणी पेटवलंय याचा पत्ताच नाही. आणि एक पुरावा असा आहे, झोपडं पेटवणारे पाहत होते, चावडीवर सभा भरली, झोपडं कोणी पेटिलंय त्याला फासावर चढवायचं. नामदेवरायने जिभेला चावलं आणि नामदेवराय स्वतःच्या जिभेला म्हणतात, बाई तू जर खरं बोलली तर एका व्यक्तीला फाशी देतील. आपलं झोपडं जळू दे ग, आपलं झोपडं जळू दे, पण झोपडं पेटिणारा तू सांगू नकोस. महाराज किती क्रोध जिंकायची ताकद असेल या लोकायला. म्हणून यांनी क्रोध जिंकला. म्हणून येणाराच्या यादीत विठोबा रखुमाई,
मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने, मोठ्या उल्हासाने लोक इथं प्रसाद करतात. 5-5, 4-4 लोक जण मिळून लाखो रुपयाचं अन्नदान इथं करतात. ही मारुतीरायाची शक्ती आहे. इथे प्रत्यक्ष अन्नपूर्णेचं अधिष्ठान आहे. भगवान नाथांनी ज्या मारुतीरायाची प्राणप्रतिष्ठा केली असे जाज्वल्य मारुतीराय, आणि त्या मारुतीरायाच्या दरबारात गिरगावच्या बाळूला कीर्तन करण्याचा योग येतोय. माझं महत्भाग्य. उपस्थित डाके दादा आदी करून सर्वांना, वारकऱ्या अंगद महाराज आदी करून सर्वांना प्रणाम करतो. मृदंगाचार्यांना, उपस्थित सर्व श्रोत्यांना प्रणाम करतो. माझ्या माऊल्यांनो राग येऊ देऊ नका. फक्त समोरची 20 फूट जागा उद्यापासून पुरुषांना द्या. फक्त 20च फूट. मी नाही बरं कीर्तनाला उद्या. तुम्ही म्हणताल तू येत असला तरी तू काळ तिकडच कर. मी काही येणार नाही उद्या. दुसरेच कीर्तनकार बाबा असतील. पण त्या साऊंड पासून पुढची 20 फुटाची जागा पुरुषांना द्या. माय तुमचं देव चांगलं करेल. काय माझं काय तुमचं घराला घर आहे का, बांधाल बांध आहे का, तुमचं माझी काही दुश्मनी काही विषय नाही. पण पुरुष वक्ता असल्याच्या नंतर त्याच्या पुढे पुरुष असले की त्याला बोलायला बिनधास्तपणाने बोलता येते. आणि तुम्ही आदिशक्ती आहात, जगदंबा आहात. तुमचा आदर मी करतोय. नारी की निंदा मत करी यारो, नारी रतन की खान. तुम्ही रत्नांना जन्म देणाऱ्या मावल्या आहात. पवित्र आहात तुम्ही. या देशाची श्रीमंती आहात. राज्य, राणी व संपत्ती, या देशाची कुलवान संपत्ती कोण असेल तर तुम्ही आहात. तुम्हाला कशाला वाईट बोलू मी. तुम्हाला एखादा बॉम्ब टाकतो याच्याकरता, कारण या जगातला पुरुष 25% मुलाला वेळ देतो आणि 75% आई मुलाला वेळ देते. म्हणून तुम्ही संस्कृती हुकता कामा नये याच्याकरता तुम्हाला कधी कधी टोचण्या बसावा, म्हणून बॉम्ब टाकतो. नाही तर माझं तुमचं काय भांडण नाही, काही विषय नाही. तुम्ही सरळ वागावा. उद्या देशाची पिढी घडवायची, लेकरं घडवायची ताकद तुमच्या हातात आहे. म्हणून कधी कधी बोलण्याचा भाग माझी जीभ पडते. त्याबद्दल मलाही माफ करत जा. उपस्थित सर्व श्रोत्यांना धन्यवाद देतो. तारखेच्या संदर्भात आमच्या फौजीच्या वतीने कृष्ण प्रकाशराव प्रभाकरराव चव्हाण, कृष्ण प्रभाकरराव चव्हाण यजमान आहेत. त्यांच्या वतीनं माणिकराव उन्होंने संपर्क करत होते. मला बऱ्यापैकी माणिकरावांनी आमच्या फौजीविषयी सांगितलं. आमच्या गावातली पहिली फौजी व्यक्ती आहे की देशसेवेमध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं गाव असताना देशसेवेमध्ये पहिली व्यक्ती रुजू आहे. आता पुन्हा कुणीतरी एक नंतर झालेच वाटते. आता एक पुन्हा देशाचे जवान आहेत या गावात. पुन्हा एक या मातीनं पुन्हा एक देशाचा जवान दिला, देशसेवक दिला. पण अगोदर हे जे कृष्णा प्रभाकरराव चव्हाण कार्यरत अगोदर देशसेवेत झाले असं माणिकरावांनी सांगितलं. आणि मी तुम्हाला सुद्धा बया विचारलं मगाशी. एक परमपावन सात्विक सदाचारी व्यक्तिमत्व कृष्णाजी चव्हाण ते यजमान आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.